नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट मेथी शेपूची मिक्स भाजी. मेथी शेपू या दोन्ही पालेभाज्या पौष्टिक आहेत. मेथीची थोडी कडवट चव आणि शेपूचा छान सुगंध यामुळे ही मिक्स भाजी चवीलाही खूप छान लागते. माझ्या छोट्याशा प्रयत्नासाठी तुमचा एक लाईक मला खूप प्रेरणा देतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चला तर मग आपण आपल्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवूया आणि कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून ते छान तडतडले की त्यात आपण लसूण टाकायचा. लसूण छान परतून घ्यायचा. लाल रंगावर लसूण छान भाजून घ्यायचा. भाजलेला आहे. आता आपण यामध्ये मिरची घालूया. मिरची लसूण छान मिक्स करायचे आणि मिरची पण चांगली भाजून घ्यायची. तेलामध्ये मिरची छान भाजली की ती जास्त तिखट लागत नाही आणि खाताना छान लागते. बघा, आपले मिरची आणि लसूण दोन्ही पण छान भाजले गेलेले आहेत. आता आपण चिरलेली भाजी आहे ती यावर घालून घेऊया. भाजीला छान परतून घेऊ. जसं आपण भाजीला मिक्स करू, भाजी जशी मऊ होते तशी भाजीला पाणी सुटते आणि त्या पाण्यावरच भाजी आपली शिजते. भाजी बघा, आपण परतली की भाजी मऊ झाली आणि त्याला पाणी सुटलेलं आहे. आता याच पाण्यात भाजी शिजते. असं पाणी सुटलं भाजीला की आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातलं का लगेच शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजी अशीच ठेवायची थोडा वेळ, लगेच मिक्स नाही करायची. आता आपण वरती झाकण ठेवायचं. झाकणामध्ये थोडं पाणी टाकायचं. पाणी यासाठी टाकायचं, आपली भाजी खाली करपू नये किंवा खाली लागू नये. झाकण ठेवून भाजी 5 ते 7 मिनिटांसाठी बघा, आपली भाजी किती छान मऊसूत आणि शिजली गेली आहे. आता ही खाण्यासाठी तयार आहे. तर आपली गरमागरम चविष्ट आणि झटपट मेथी शेपूची मिक्स भाजी तयार आहे. तुम्ही ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.